मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन इथर्स हे आपण स्टडी करतो. त्यामध्ये रिएक्शन विथ हॉट HI और मिक्स्ड ईथर ते आपण स्टडी केलेलं लक्षात. आता मग रिएक्शन ऑफ हॉट HI और मिक्स्ड ईथर मध्ये काय मिळतं आपल्याला? मिक्स्ड ईथरची हॉट HI बरोबर रिएक्शन झाल्यावरती आपल्याला दोन्ही अल्किल आयोडाइडचे मॉलिक्यूल मिळत होते आणि कोल्ड HI ची मिक्स्ड ईथर बरोबर रिएक्शन झाल्यावरती आपल्याला काय मिळतं? लोअर अल्किल आणि हायर अल्कोहलचं फॉर्मेशन होतं. ती रिएक्शन आपली कशी होती बघा. आपण काय म्हणतोय आता त्यामध्ये if one of the alkyl group attached to oxygen atom okay काय म्हटले बघा आपण. if one of the alkyl group attached to oxygen atom is tertiary then tertiary if one of the alkyl group is tertiary, alkyl group attached to oxygen atom is tertiary, then tertiary alkyl halide is formed and lower alcohol is formed. Tertiary alcohol is formed and lower alcohol is formed. ओके हे लक्षात ठेवायचं. जर आपण कोल्ड HI ची रिएक्शन मिक्स्ड ईथर बरोबर केल्यानंतर आपल्याला रिएक्शन कशी मिळते बघा. ROR हा आपला काय मिक्स्ड ईथर. ओके आपला मिक्स्ड ईथर आहे. त्याची रिएक्शन आपण HI बरोबर केली कोल्ड कंडिशनला तर आपल्याला काय मिळतं आपण सांगितलंय. ओके RI प्लस R-OH जे मिळणारा अल्किल आयोडाइड आहे. अल्किल आयोडाइड हा कसा असतो आपला लोअर असतो असं म्हटलेलं आहे. ओके आणि हा जो अल्कोहोल आहे हा अल्कोहोल आहे तो अल्कोहोल कसा असतो म्हटलेला हायर असतो. ओके कंडिशन काय होते आपल्या मिक्स्ड ईथरची कोल्ड HI बरोबर रिएक्शन केल्यानंतर लोअर अल्किल आयोडाइड आणि हायर अल्कोहोल मिळणार आहे. म्हणजे ज्या अल्किल मध्ये जास्त कार्बन त्याच्यापासून अल्कोहोल मिळत होता आणि ज्या अल्किल मध्ये कमी कार्बन त्याच्यापासून आयोडाइड मिळत होता. परंतु कंडिशन काय आपली इथं लक्षात काय म्हटलंय बघा त्यामध्ये आपण if one of the alkyl group attached to oxygen atom is tertiary then tertiary alkyl halide is formed and lower alcohol is formed. ओके एखादा अल्किल ग्रुप ऑक्सिजन अटॅचला टर्शियरी असेल तर तिथं टर्शियरी अल्किल हॅलाइड तयार होतो आणि लोअर अल्कोहोल तयार होतो. ओके म्हणजे असं का होतं तर ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स और क्राउडिंग इफेक्ट. ओके लक्षात घ्या ही आपली SN2 रिएक्शन आहे. लक्षात घ्या. ओके SN2 रिएक्शन आहे. बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल होत असतो. तो अल्फा कार्बन वरती बॅकसाइड अटॅक इफेक्टिव्ह होत नाही. त्यामुळे आपल्याला इथं
लोअर अल्कोहोलचं फॉर्मेशन आणि हायर अल्किल हॅलाइड मिळत असतं. ओके, बघा मग आपण इथं अल्किल ग्रुप घेऊया टर्शरी CH3 CH3 हा CH3 O CH3. ओके, अशा पद्धतीने एखादा मॉलिक्युल असेल. ओके, लक्षात असतं. ओके, आता ह्याचं नेम काय आपलं बघा. ऑक्सिजनला 2 अल्किल ग्रुप अटॅच आहेत. हा कुठला आहे आपला CH3 मिथाइल ग्रुप आहे आणि हा टोटल कार्बन किती आहेत बघा 1 2 3 आणि 4. ओके, 4 कार्बनचा अल्किल ग्रुप ब्युटिल ग्रुप आणि हा पॉइंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. त्यामुळे नेम कसं आलं सांगा. ओके, नेम कसं टर्शरी ब्युटिल TRT टर्शरी ब्युटिल हा मिथिल आणि पुढे काय लिहिणार आपण इथर. ओके, हे अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. IUPAC नॉमेनक्लेचर आहे. टर्शरी अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये घ्यायचा आहे. ब्युटिल ग्रुप घ्यायचा. ओके, बी पहिल्यांदा टर्शरी ब्युटिल मिथिल इथर. ओके, कॉमन सिस्टीम नुसार हे नॉमेनक्लेचर आहे. HI वर रिएक्शन करा. कंडिशन कुठली आपली कोल्ड कंडिशन. ओके, हिटिंग करायचं ते हिटिंग घेऊ नका. ओके, कोल्ड कंडिशन काय होणार आहे बघा. हा अल्किल कसा आहे आपला पॉइंट ऑफ अटॅचमेंटचा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे 1 2 3. त्यामुळे हा जो अल्किल ग्रुप आहे तो अल्किल ग्रुप कसा आहे आपला टर्शरी अल्किल ग्रुप आहे. हा अल्किल ग्रुप आपला टर्शरी आहे. मग हा टर्शरी अल्किल ग्रुप मध्ये कार्बन एटम जास्त आहे. जास्त कार्बन एटम असताना अल्किल ग्रुप काय तयार करतो आपला अल्कोहोलचं फॉर्मेशन करतो आणि कमी कार्बन असताना आयोडाइड तयार करतो. परंतु इथं उलट होतंय. जास्त कार्बन असताना अल्किल ग्रुप आयोडाइडचं फॉर्मेशन करणार आणि कमी असताना अल्कोहोल तयार करणार. त्याचं रिझन आहे स्टेरिक हिंड्रन्स. म्हणजे काय होतं बघा. हा जो HI आहे त्याच्यामधला HI मध्ये कोण असणार आहे H सिंगल बॉन्ड I. एक H प्लस एक I मायनस असणार आहे. ह्या I मायनस हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो. ह्या I मायनस न्यूक्लियोफाइलचा अटॅक लक्षात घ्या. I मायनस या न्यूक्लियोफाइलचा अटॅक आहे. इफेक्टिव्हली इथं होऊ शकत नाही. हा कार्बन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी इफेक्टिव्हली अटॅक होऊ शकत नाही. लक्षात इथला कार्बन बॉन्ड ब्रेक होऊ शकत नाही त्या I मायनस न्यूक्लियोफाइलचा अटॅक होऊन. त्यामुळं हा आपल्याला इथं लोअर अल्किल आलं आणि हायर अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळतं. ओके, SN2 रिएक्शन मेकॅनिझम आहे. ओके, बॅकसाइड अटॅक हा पॉसिबल होऊ शकत नाही ड्यू टू क्राउडिंग इफेक्ट ऑफ 3 मिथिल ग्रुप्स. ओके, ही क्राउडिंग इफेक्ट आहे किंवा स्टेरिक हिंड्रन्स मुळे. ओके, बॅकसाइड अटॅक इफेक्टिव्ह होऊ शकत नाही हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी. त्यामुळे लोअर अल्किल हॅलाइड आणि हायर अल्कोहोलचं फॉर्मेशन होतं. ओके, कारण की हे 3 मिथिल ग्रुप्स आहेत की प्लस आहे इंडक्टिव्ह पेयर दाखवतात लक्षात. ओके, त्यामुळे ह्या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कार्बन ऑक्सिजन मधली इलेक्ट्रॉन डिफरन्स कमी होतो. त्या ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. ओके, त्यामुळे इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा ब्रेक होऊ शकत नाही तर इथला ब्रेक होतो. ओके, त्यामुळे आपल्याला इथं अल्किल हॅलाइड मिळणार आहे. तो टर्शरी अल्किल ग्रुप हा अल्किल हॅलाइड तयार करणार आहे कारण लोअर अल्कोहोल मिळणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. फक्त टर्शरी अल्किल ग्रुपच असं करणार, सेकंडरी प्रायमरी नाही. CH3 CH3 इथं CH3 इथं काय येणार आहे आयोडीन येणार. लक्षात इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे. इथं आयोडीन येणार आणि CH3O इथला H येणार प्लस CH3OH. ओके, हे काय मिळेल तुम्हाला. ओके, ही टर्शरी लिंकेज आहे. टर्शरी ब्युटिल आयोडाइड मिळेल.
आणि इथं हा आपला मिथिल अल्कोहोलचं फॉर्मेशन. ओके, फॉर्मेशन ऑफ मिथिल अल्कोहोल. ही आयोडाइड आहे, ही हायर आहे, हायर आयोडाइडचं फॉर्मेशन आहे. आणि इथं लोअर अल्कोहोलचं फॉर्मेशन आहे. लक्षात घ्या, कमी कार्बन असणारा अल्किल ग्रुप अल्कोहोल तयार करतो आणि जास्त असणारा आयोडाइड तयार करतो. हे लक्षात घ्या, ड्रॉबॅक्स आहे. ओके, जनरली कोल्ड HI चे वीक इथरवर रिएक्शन झालं काय तयार होतं आपला लोअर अल्कोहोल हायर अल्कोहोल तयार होतं, लोअर अल्किल आणि हायर अल्कोहोल. परंतु एखादा अल्किल ग्रुप टर्शरी असेल तर तिथं टर्शरी अल्किल आयोडाइड आणि लोअर अल्कोहोलचं फॉर्मेशन होतं. हे लक्षात ठेवा. ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स ऑफ बॅकसाइड अटॅक ऑफ I- न्यूक्लियोफाइल इज नॉट फेवरेबल. ओके, त्यामुळे टर्शरी अल्किल आयोडाइड हा प्रोडक्ट मिळणार. आता ह्याच्यानंतर आपल्याला एरोमॅटिक इथर जर तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी कार्बन ऑक्सिजन बॉन्ड कसा ब्रेक होतो. एरोमॅटिक इथर्स मध्ये त्या HI ची रिएक्शन कशी होते ते आपल्याला बघायचं. बघा, एरोमॅटिक इथर साठी ओके, हा आपला एरोमॅटिक इथर आहे. अल्किल ग्रुप आहे, ऑक्सिजन आहे, परत एरोमॅटिक रिंग आहे, अल्किल फिनिल इथर आहे, अल्किल फिनाइल इथर. ओके, पण ह्याची जर रिएक्शन आपण HI बरोबर केली असेल, हायड्रोआयोडिक ऍसिड बरोबर, तर आपल्याला इथं काय होणार आहे बघा, हिटिंग करा, त्याच्यामध्ये रिएक्शन झाले तर इथला जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे, ऑक्सिजन इथं एरोमॅटिक रिंगला अटॅच आहे, इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक होत नाही. कारण का इथला कार्बन ऑक्सिजन इथं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटमला अटॅच आहे. लक्षात घ्या, त्यामुळे त्या कार्बनची इलेक्ट्रोड जास्त आहे, त्यामुळे हा ब्रेक होऊ शकत नाही. म्हणजे हा जो कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आहे हा बॉन्ड आपला स्ट्रॉंग आहे. ओके, स्ट्रॉंग बॉन्ड आहे. लक्षात घ्या, हा बॉन्ड आपला स्ट्रॉंग आहे, त्यामुळं हा बॉन्ड ब्रेक होऊ शकत नाही. ऑक्सिजन इथं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटमला अटॅच आहे, त्यामुळे बॉन्ड स्ट्रॉंग आहे. आणि जर आपण रेसोनेटिंग स्ट्रक्चर जर काढला असेल तर इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवत असतो. म्हणजे इतर कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड येत असतो. लक्षात घ्या. ओके, रेसोनन्स आपण काढल्यावर कसा येत असतो, याच्यामध्ये इथं ऑक्सिजन वरती आपली लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहे. इथं लक्षात घ्या अशा प्रकारे. ओके, रेसोनेटिंग स्ट्रक्चर जर आपण काढत असेल तर इथला बॉन्ड इथं शिफ्ट होणार, हा बॉन्ड इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेईल. ओके, तर आपल्याला स्ट्रक्चर कसं दिसेल, ओके, अशा प्रकारे इथं डबल बॉन्ड ऑक्सिजन OR. ओके, इथं डबल बॉन्ड इथं आहे. मग इथं काय होणार सांगा, निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजन इलेक्ट्रॉन काढून घेणार आहे. परत हे रेसोनेटिंग स्ट्रक्चर पुढे कॅरी फॉरवर्ड होत जाणार. लक्षात घ्या. मग आपण रेसोनेटिंग स्ट्रक्चर जर काढत गेलो तर कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा काय दाखवतो, डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवतो. आणि इथला जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. मग मला सांगा, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवत असेल तर हा बॉन्ड आपला स्ट्रॉंग असतो. कारण का कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड पेक्षा कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. आणि इथला अल्किल ग्रुप मधला कार्बन आणि ऑक्सिजन इथं सिंगल बॉन्ड आणि हा ऑक्सिजन आणि एरोमॅटिक रिंगचा कार्बन बेन्झीन रिंगचा कार्बन इथं डबल बॉन्ड येत असतो. त्यामुळे डबल बॉन्ड ब्रेक इझिली होत नाही, हा स्ट्रॉंग असतो.
त्यामुळे सिंगल बॉन्ड इझिली ब्रेक होत असतो. त्यामुळे लक्षात घ्या अल्किल ग्रुप ऑक्सिजन बॉन्ड हा वीक आहे, हा वीक असतो लक्षात घ्या. त्यामुळे हा इझिली ब्रेक होत असतो. हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो sp2 हायब्रिडाइज्ड आणि डबल बॉन्ड असल्यामुळे हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, हा ब्रेक होत नाही. तर हा अल्किल ग्रुप ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत असतो. हा वीक असल्यामुळे हा सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे वीक असतो. त्यामुळे हा ब्रेक होत असतो लक्षात घ्या. ब्रेकिंग झाल्यावरती आपल्या इथं हा बॉन्ड ब्रेक करा, हा वीक बॉन्ड असतो. अल्किल ग्रुप ऑक्सिजन बॉन्ड वीक असतो, हा ब्रेक होणार आहे. हा ब्रेक झाल्यावरती आपल्याला इथं काय मिळेल की इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे. त्यावेळी आपल्याला H आहे तो ऑक्सिजन साइडला अटॅच होईल तर OH मिळेल आणि हा R आणि I ओके इथं आपल्याला CH3I मिळेल. ओके मिथिल आयोडाइड सॉरी अल्किल ग्रुप आपण इथे घेतलेला आहे तर RI एक अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन मिळेल आणि दुसरा आपल्याला काय मिळणार आहे बेन्झीनला OH ग्रुप अटॅच असेल तर आपण काय मिळणार आहे फिनॉल म्हणणार. काय सांगितलंय बघा आपण एरोमॅटिक इथर मध्ये एरोमॅटिक इथर कुठले इथं ऑक्सिजनला एक एरोमॅटिक रिंग अटॅच असेल एका साइडला किंवा दोन्ही साइडला तर ते एरोमॅटिक इथर झालं. त्या एरोमॅटिक इथर मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड एरोमॅटिक रिंगचा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो ड्यू टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटम अँड पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. ओके डबल बॉन्ड कॅरेक्टर मध्ये तो स्ट्रॉंग असल्यामुळे ब्रेक होऊ शकत नाही. त्यामुळे अल्किल ग्रुप ऑक्सिजन RO बॉन्ड हा इझिली ब्रेक होत असतो, हा वीक आहे सिंगल बॉन्ड असल्यामुळे. त्यामुळे इथून बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक फिनॉल आणि एक अल्किल आयोडाइडचं मालिक मिळणार. ओके पण कसं होणार बघा त्याच्यामध्ये आता पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया. ऑक्सिजन CH ओके याचं नेम आहे आपलं एनिसोल या कंपाऊंड. बेन्झीनला मिथॉक्सी ग्रुप अटॅच OCH3 ग्रुप अटॅच ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही नाही दाखवलं तर चालेल. परत बघा HI ओके फिटिंग करा काय होणार इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे, हा वीक बॉन्ड आहे कार्बन ऑक्सिजन. अल्किल ग्रुपचा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड वीक आहे. ह्या साइडला हायड्रोजन ह्या साइडला आयोडीन CH3 आहे आणि OH बघा तर OH आणि इकडे CH3I हा काय झाला फिनॉलचं फॉर्मेशन आणि हा मिथिल आयोडाइडचं फॉर्मेशन. ओके एक फिनॉल एक मिथिल आयोडाइडचं फॉर्मेशन. ओके हे लक्षात ठेवायचं की एरोमॅटिक इथर पासून एक फिनॉल आणि एक अल्किल आयोडाइडचं पाणी तयार होतं. ओके अंडरस्टँड ही रिएक्शन आपली हॉट अँड कॉन्सन्ट्रेटेड HI बरोबर होते. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे कोल्ड HI चे सिंपल इथर बरोबर रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला एक अल्किल आयोडाइड आणि एक अल्कोहलचा मॉलिक्यूल मिळतो आणि हॉट HI चे सिंपल वर इथर वर रिएक्शन झालं तर दोन्ही सुद्धा अल्किल आयोडाइड मिळतात आणि कोल्ड HI चे मिथ इथर वर रिएक्शन झाली तर लोअर अल्किल आयोडाइड आणि हायर अल्कोहल मिळतो आणि हॉट HI ची मिथ इथर वर रिएक्शन झाली तर काय होणार आहे दोन डिफरंट अल्किल आयोडाइडचे मॉलिक्यूल तयार होतात. ओके आणि एखादा अल्किल ग्रुप जर टर्शरी असेल तर टर्शरी अल्किल आयोडाइड आणि लोअर अल्कोहल तयार होतं आणि एरोमॅटिक इथर मध्ये फिनॉल आणि अल्किल आयोडाइडचं फॉर्मेशन होतं. हे लक्षात ठेवायचं. ओके अंडरस्टँड इथे ही रिएक्शन आपली कंप्लीट झालंय रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इथर्स मध्ये. आता त्यानंतर नेक्स्ट आपण इथं स्टडी करणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स इन एरोमॅटिक इथर्स. नेक्स्ट पॉइंट कुठला आहे बघा आपला
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शंस. इलेक्ट्रोफिलिक substitution reaction electrophilic substitution reactions in aromatic ethers. aromatic ether मधील इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स आपण स्टडी करणार. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे काय, तर इलेक्ट्रोफाइल हा इलेक्ट्रॉन रिच सेंटर वरती अटॅक करून ज्या रिएक्शन होत असतात त्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, आता एरोमॅटिक इथर आहे. एरोमॅटिक इथर मध्ये बेन्झीन रिंगला म्हणजे ऑक्सिजन एटमला एका साइडला एरोमॅटिक रिंग, एका साइडला अल्किल ग्रुप असणार. ओके, बघा आपण एरोमॅटिक इथर इथे घेतला. अशा पद्धतीने एरोमॅटिक इथर आहे. ओके, हा एरोमॅटिक इथर आहे, लक्षात ठेवा. एरोमॅटिक इथर. मग हा जो एरोमॅटिक इथर वरला अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन, RO अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन, हा ग्रुप आपला कसा असतो, OR ग्रुप. हा जो OR ग्रुप आहे आपला, अल्किल ग्रुप प्लस ऑक्सिजन कुठला ग्रुप, अल्कोऑक्सिल ग्रुप. लक्षात घ्या, त्यालाच आपण अल्कोऑक्सिल ग्रुप असं म्हणत असतो. अल्कोऑक्सिल ग्रुप. दिस अल्कोऑक्सिल ग्रुप इज activating and ortho-para-directing groups. Activating and ortho-para-directing groups. चलो, अल्कोऑक्सिल ग्रुप आहे OR. हा ग्रुप कसा असतो आपला, ऍक्टिव्हेटिंग आणि ऑर्थो-पॅरा-डायरेक्टिंग ग्रुप्स आहे. म्हणजे लक्षात घ्या, येणाऱ्या इलेक्ट्रोफाइलचा अटॅक करत असताना बेन्झीन रिंग ऍक्टिव्हेट करत असतो आणि इलेक्ट्रोफाइलचा अटॅक तो आपला ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला करत असतो. म्हणून त्याला काय म्हणायचं, ऑर्थो-पॅरा-डायरेक्टिंग ग्रुप्स. जर बेन्झीन पेक्षा बेन्झीनला जर OR अल्कोऑक्सिल ग्रुप अटॅच केला तर बेन्झीन रिंग मोर रिएक्टिव्ह होत असते, म्हणून त्याला ऍक्टिव्हेटिंग ग्रुप असं म्हटलं जातं. आणि इलेक्ट्रोफाइलचा अटॅक तो ऑर्थो-पॅरा पोझिशनला करत असतो. कारण का, ह्याचं जर रेसोनेटिंग स्ट्रक्चर जर आपण काढलं तर ऑर्थो आणि पॅरा पोझिशन हे आपल्या इलेक्ट्रॉन रिच होत असतात, त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज येत असतो. पण ह्याच इलेक्ट्रॉन रिच ऑर्थो-पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन डिफ्युजन इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होत असतो. ओके, मग ही आपली पोझिशन कुठली असते, ऑर्थो, ही मेटा, ही पॅरा. ओके, लक्षात आलं, ही पोझिशन ऑर्थो असते, ही मेटा असते आणि ही आपली पॅरा पोझिशन असते. परत ही मेटा, परत ही ऑर्थो. चलो, अशा पद्धतीने इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ऑर्थो-पॅरा पोझिशनला होणार. ग्रुप आपला ऍक्टिव्हेटिंग आणि कसा आहे, ऑर्थो-पॅरा-डायरेक्टिंग आहे. आता रेसोनेटिंग स्ट्रक्चर का लक्षात आपल्याला बघा, मग कसं आहे ना, ओके, OR कसं होणार बघा, इथं ऑक्सिजन वरती 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍड इट असणार. रेसोनेटिंग स्ट्रक्चर करा, इथली एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे तो इथे लक्षात आहे आणि हा कार्बन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेईल. ओके, एक इलेक्ट्रॉनची पेअर इथे कॉन्जुगेशन मध्ये आता येणार आहे आणि ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतले.
तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर हा डबल एंडेड एरो, इकडे पण एरो इकडे पण डबल एंडेड एरो, त्याचे हे दोन्ही साइड आहे. डबल एंडेड एरोना आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर दाखवत असतो. बघा मग ही रिंग आपण ऍज इट इज काढून घेतलंय. इथं बघा ओ आर एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे. इथं कॉन्जुगेशन मध्ये आले अरोमॅटिक रिंगच्या, तर इथं एका इलेक्ट्रॉनचे पेअर इथं आल्यानंतर इथं सिंगल बॉन्डचं कन्वर्शन डबल बॉन्ड मध्ये होतं. इथं डबल बॉन्ड झाला, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, ऑक्सिजन एकच पेअर आली बरोबर. आणि इथं काय झालं, ह्या कार्बन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतले, त्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कुठला आला निगेटिव्ह. त्या ऑप्शनने इलेक्ट्रॉन दिले, दिल्यामुळे चार्ज पॉझिटिव्ह. ओके, इथं निगेटिव्ह चार्ज, की इथला डबल बॉन्ड ऍज इट इज आहे, परत हा डबल बॉन्ड आपला ऍज इट इज आहे लक्षात. त्यामुळे की हा काय दाखवायची गरज नाही पाहिजे चार्ज. परत नेक्स्ट बघा काय होणार, परत इथला बॉन्ड इथं दिला. आता निगेटिव्ह चार्ज का आला या कार्बन वरती, तर ह्या कार्बनने इथले डबल बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन पेअर विड्रॉ करून घेतलंय, काढून घेतलंय, त्यामुळे याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. परत नेक्स्ट हा इलेक्ट्रॉनची पेअर इथं दिली, यानं परत काढून घेतले. ओके लक्षात इथं. तर पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं निघेल बघा. डबल बॉन्ड ओ आर, इथं आता ही बॉन्ड इथं जाणार, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड आला. हा कार्बन परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेईल, निगेटिव्ह चार्ज, लोन पेअर निगेटिव्ह चार्ज. अशा तीन दाखवलं चालेल. ओके, लोन पेअर निगेटिव्ह चार्ज, इथला डबल बॉन्ड ऍज इट इज आहे, इथे कुठलाही चेंज नाही. परत नेक्स्ट स्ट्रक्चर मध्ये काय होईल, रेझोनेटिंग स्ट्रक्चर वरती परत हा डबल बॉन्ड, इथला जो डबल बॉन्ड आहे तो आपला इथं शिफ्ट होणार, आणि हा परत इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार. त्यावेळी काय होणार, इथं सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड आणि डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड. ओके, अशा इथे डबल बॉन्ड ऑप्शन आर हे ऍज इट इज आहे, इथला डबल बॉन्ड ऍज इट इज. आता इथे इलेक्ट्रॉनची पेअर आणि निगेटिव्ह चार्ज आहे, इथली पेअर इथे दिली तर सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड. एका बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात ना, की डॉटने इलेक्ट्रॉन दाखवू द्या आपण. ती इलेक्ट्रॉनची पेअर इथे गेली, सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड झालाय. परत ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतले, परत ह्याच्यामध्ये काय होणार, निगेटिव्ह चार्ज. ओके, परत नेक्स्ट ओके लक्षात आहे. इथं बघा परत याने इथं ही बॉन्ड इथं शिफ्ट झाले, ही इलेक्ट्रॉनची पेअर इथं दिली, ते ही इलेक्ट्रॉनची पेअर आपली इथं आली, आणि त्या कार्बननं परत इलेक्ट्रॉन, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतले. परत आपलं ओरिजिनल स्ट्रक्चर, इथं डबल बॉन्ड, इथं परत सिंगल बॉन्ड, ऑक्सिजन अल्किल ग्रुप्स. ओके, आणि ऑक्सिजन वरती ऍज इट इज आपले दोन लोन पेअर आले, ती परत काढून घेतली. म्हणजे परत आपले हे ओरिजिनल स्ट्रक्चर आपलं तयार झालं लक्षात. ओके, किती रेझोनेटिंग स्ट्रक्चर निघाले बघा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, ही 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपले हे अल्कोऑक्सी ग्रुपने दिले लक्षात. मग ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमुळे इथला जो निगेटिव्ह चार्ज आहे, ओके, निगेटिव्ह चार्ज म्हणजे सी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. रेझोनेटिंग स्ट्रक्चरमुळे ऑक्सिजन वरती असणारी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स
टोटल ह्या एरोमेटिक रिंग वरती ह्याचं डिस्ट्रीब्युशन होत असतं, म्हणजे डिलोकलायझेशन होत असतं. ओके, चला इकडे बघा की ऑप्शन वरती असताना लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टोटल एरोमेटिक रिंग मध्ये डिलोकलाइज झाले. ओके, डिलोकलायझेशन म्हणजे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा हे प्रत्येक एरोमेटिक रिंग मध्ये निगेटिव्ह चार्ज कुठे आलाय बघा. ही पोझिशन कुठली आपली अर्थ पोझिशन, ही पोझिशन कुठली पॅरा पोझिशन, परत ही पोझिशन कुठली अर्थ पोझिशन. जर निगेटिव्ह चार्ज कुठे आलाय रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढल्यावरती आपली अर्थ पोझिशन आणि पॅरा पोझिशनला आपला निगेटिव्ह चार्ज आला. मग आर्थो आणि पॅरा पोझिशन जर निगेटिव्ह चार्ज सेपरेट करत असतील रेझोनन्स काढल्यावर तर त्या पोझिशन आपल्या इलेक्ट्रॉन रिच असतात. ओके, आणि त्याच इलेक्ट्रॉन रिच पोझिशन वरती हा आपला अल्कोऑक्सी ग्रुप, हा इलेक्ट्रोफाइल्स म्हणजे हा अल्कोऑक्सी ग्रुप येणारा इलेक्ट्रोफाइलचा अटॅक तो आर्थो आणि पॅरा पोझिशन वरती करत असतो. ओके, काय म्हटलंय बघा आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढल्यावरती ऑप्शन वरती असताना लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टोटल एरोमेटिक रिंग वरती डिलोकलाइज होत असते आणि निगेटिव्ह चार्ज आपला आर्थो आणि पॅरा पोझिशनला येत असतो. मग आर्थो पॅरा पोझिशन इलेक्ट्रॉन रिच असतात निगेटिव्ह चार्ज येत असल्यामुळे, आणि ह्याच इलेक्ट्रॉन रिच आर्थो पॅरा पोझिशन वरती हे इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होत असतो. आणि आपल्याला दोन प्रोडक्ट मिळत असतात, एक आर्थो प्रोडक्ट मिळतो आणि एक पॅरा प्रोडक्ट मिळत असतो. आर्थो पोझिशनला इलेक्ट्रोफाइलचा अटॅक झाला तर आर्थो प्रोडक्ट्स, पॅरा पोझिशनला इलेक्ट्रोफाइलचा अटॅक झाला तर पॅरा प्रोडक्ट्स मिळत असतात. ओके, अशा रीतीने अल्कोऑक्सी ग्रुप हा ऍक्टिव्हेटिंग आणि आर्थो पॅरा ऍक्टिव्हिंग ग्रुपचा विषय. ओके, मग बघा त्याच्यामध्ये पहिली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण बघणार आहे की आपली हॅलोजनेशन रिएक्शन. ओके, कशी असणार आहे बघा हॅलोजनेशन रिएक्शन. फर्स्ट हॅलोजनेशन रिएक्शन आपण बघणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मधली पहिली. हॅलोजनेशन त्यामध्ये पर्टिक्युलरली आपण बघणार आहे ब्रोमिनेशन. ओके, आता हॅलोजनेशन करणार आहे म्हणजे हॅलोजन ग्रुप, हॅलोजन एटम आपण एरोमेटिक इथर मध्ये इंट्रोड्यूस करणार आहे. ओके, आता हे हॅलोजनेशन कसं होतं हे लक्षात घ्या. हॅलोजनेशन मध्ये पर्टिक्युलरली ब्रोमिनेशन बघणार आहे आपण. हे ब्रोमिनेशन कसं होतं बघा. Here anisole is reactive with bromine in acetic acid as a solvent even in absence of FeBr3 as a catalyst to give orthobromo anisole and parabromo anisole. हे दोन प्रोडक्ट मिळतात ऑर्थो आणि पॅरा. The anisole is react with anisole हा रिएक्ट होता है with bromine in acetic acid. ब्रोमीन हा acetic acid बरोबर react with bromine in acetic acid as a solvent in presence of even in absence of FeBr3 as catalyst. Even in absence of FeBr3, ferric bromide, FeBr3 as catalyst. हा कॅटलिस्ट असेल तर ब्रोमिनेशन होत असतं, परंतु एरोमेटिक इथरचं जर ब्रोमिनेशन करायचं असेल तर FeBr3 कॅटलिस्ट लागत नाही. लक्षात घ्या, या कॅटलिस्टच्या अब्सेन्स मध्ये सुद्धा ब्रोमिनेशन रिएक्शन होत असते, कारण का एरोमेटिक इथर्स मधील अल्कोऑक्सी ग्रुप हा ऍक्टिव्हेटिंग आहे. ओके, म्हणजे मोर रिएक्टिव्ह आहे, त्यामुळे त्याला कॅटलिस्टची गरज लागत नाही. ओके, त्यामुळे FeBr3 ह्या कॅटलिस्टच्या अब्सेन्स मध्ये
ब्रोमिनेशन होत असतं एरोमॅटिक इथर मध्ये. एनिसोल हे एक्झाम्पल आहे आपलं एरोमॅटिक इथरचं. ओके, बघा मग एनिसोल रिएक्ट विथ ब्रोमिन ऍसिटिक ऍसिड as a solvent even in absence of FeBr3 catalyst. To gives mixture of orthobromoanisole. To gives mixture of orthobromoanisole and parabromoanisole. ओके, आपल्याला ऑर्थोब्रोमोअॅनिसोल आणि पॅराब्रोमोअॅनिसोल मिळत असतो. ओके, बघा मग रिएक्शनला एनिसोल कसा असणार आहे? बेन्झीनला OCH3 ग्रुप अटॅच असेल, काय म्हणते आपण? बेन्झीन रिंगला OCH3 ग्रुप अटॅच असेल तर आपण याला एनिसोल असं म्हणतो. एनिसोल त्यालाच आपण काय म्हणतो की मिथॉक्सीबेन्झीन किंवा मिथिल फेनिल इथर. ओके, एरोमॅटिक इथर आहे. ऑप्शनच्या एका साइडला एरोमॅटिक रिंग आहे, एका साइडला अल्किल ग्रुप आहे. ओके, ब्रोमिनेशन करायचं. ब्रोमिनेशन ओके in acetic acid CH3COOH. आपला acetic acid तुम्ही असं लिहा किंवा डायरेक्ट तुम्ही इथं acetic acid लिहिलं चालेल असं वर्ड मध्ये. ओके, ब्रोमिन इन acetic acid. ओके, अशा पद्धतीने. ओके, काय होईल बघा आता हा आपला मिथॉक्सी ग्रुप आहे. अल्कोऑक्सी ग्रुप इथे मिथॉक्स आहे, तो ऑर्थोपॅराडायटिक आहे. म्हणजे ऑर्थो पोर्शनला येतं ब्रोमिन अटॅचमेंट आणि पॅरा पोर्शनला येतं ब्रोमिन अटॅचमेंट. ऑर्थो पोर्शनला ब्रोमिन अटॅच झालं तर काय होणार आहे? ऑर्थोब्रोमोअॅनिसोल. आणि पॅरा पोर्शनला ब्रोमिन अटॅच झालं तर पॅराब्रोमोअॅनिसोल. ओके, बघा मग कसं होणार आहे इथं. इथं OCH3 त्यानंतर परत इथं ब्रोमिन येणार आहे. ओके, हा ऑर्थो प्रोडक्ट आहे. ऑर्थो पोर्शनला ब्रोमिन अटॅच झाला आणि परत इथं त्या ठिकाणी OCH3. ओके, आणि पॅरा पोर्शनला ब्रोमिन आला. इथं ऑर्थो पोर्शनला ब्रोमिन आहे म्हणून काय म्हणणार आपण? प्रोडक्ट कुठला झाला? ऑर्थोब्रोमोअॅनिसोल. हा ऑर्थोब्रोमोअॅनिसोल झाला आणि हा जो आहे पॅरा पोर्शनला ब्रोमिन आहे. हा काय झाला आपला? पॅराब्रोमोअॅनिसोल झाला. बरोबर. आता इथं ह्याच कंपाऊंडला आपण आणखी काय म्हणू शकतो बघा? IUPAC. इथं 2 नंबरला ब्रोमिन येत असतो. ऑर्थोमेट टू पोर्शन आपण 2 ब्रोमोअॅनिसोल असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, इथं 1 2 3 4 पोर्शन. पॅरामध्ये इथं 1 पोर्शन आहे. 4 नंबरला ब्रोमिन आहे, त्यामुळे काय येणार इथं? 4 ब्रोमोअॅनिसोल. बरोबर. हा 4 ब्रोमोअॅनिसोल किंवा पॅराब्रोमोअॅनिसोल. ह्या दोघांच्या मेजर प्रोडक्ट क्लास असतो, तर हा पॅरा प्रोडक्ट मेजर प्रोडक्ट असतो. हा मेजर प्रोडक्ट्स आणि हा जो आहे तो इकडं मायनर प्रोडक्ट असतो. म्हणजे पॅरा प्रोडक्ट हा आपला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचा मेजर आहे. तसं हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे ब्रोमिन आणि हा मिथॉक्सी ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. हे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट पोझिशनला असतील तर आपलं काय होणार आहे? ओके, तो प्रोडक्ट मोर स्टेबल होणार. इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ब्रोमिन आणि मिथॉक्सी ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग हे दोन्ही एकमेकांच्या जवळ आहेत.
त्यामुळे इथं हा मायनस प्रोडक्ट होतो, याची स्टॅबिलिटी कमी असणार. ओके, अशा पद्धतीने इथं हॅलोजनेशन पासून आपल्याला आर्थोब्रोमो अॅनिसॉल आणि पॅराब्रोमो अॅनिसॉल असा प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे, हे इथं ब्रोमीन सबस्टिट्यूट झालाय आर्थो आणि पॅरापासून. ही रिएक्शन सगळ्या लक्षात. त्यानंतर नेक्स्ट सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण आता स्टडी करणार आहे, ती आहे आपली फिडल-काप रिएक्शन. तर ही रिएक्शन जवळपास सगळ्या टॉपिक मध्ये लक्षात घ्या. फिडल-काप रिएक्शन इट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कसं होणार आहे इथं? सेकंड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन that is Fidel's reaction. ठीक आहे, सेकंड कुठली आपली फिडल-काप रिएक्शन. आता फिडल-काप रिएक्शन मध्ये दोन असतात, एक कुठला असतं आपलं अल्कायलेशन आणि दुसरं कुठलं असतं आपलं असायलेशन. या दोन रिएक्शन आपल्या सायमल्टेनियस म्हणजे एकाच वेळी आपण आता स्टडी करणार आहे. तर फिडल-काप मध्ये अल्कायलेशन आणि असायलेशन होत असताना अल्किल ग्रुप आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होत असतो आणि असिल ग्रुप सुद्धा आर्थो आणि पॅरा पोझिशनला सबस्टिट्यूट होत असतो. ओके, बघा कसं होणार. ओके, अॅनिसोल, this anisole react with methyl chloride. Anisole reacts with methyl chloride. Particular example घेतोय आपण. In presence of anhydrous AlCl. In presence of anhydrous AlCl3 as a catalyst. Okay, त्या कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये to give to methoxytoluene and 4-methoxytoluene. ओके, हे आपले दोन प्रोडक्ट मिळत असतात लक्षात घ्या, 2-methoxytoluene आणि 4-methoxytoluene. ह्यालाच आपण आर्थो प्रोडक्ट म्हणत असतो किंवा ह्यालाच आपण आर्थो-methoxytoluene आणि ह्यालाच आपण पॅरा-methoxytoluene असं म्हणू शकतो. ओके, रिएक्शन घेऊ शकता. ही रिएक्शन आहे की फिडल-काप अल्कायलेशन रिएक्शन. याच्यामध्ये ही फिडल-काप अल्कायलेशन आहे. फिडल-काप मध्ये दोन असतात, एक अल्कायलेशन आणि एक असायलेशन. अल्कायलेशन मध्ये अल्किल ग्रुप अरोमॅटिक इथरला अटॅच केला जातो आणि असायलेशन मध्ये असिल ग्रुप अरोमॅटिक इथरला अटॅच केला जातो. बघा कसं होणार आहे. त्यामध्ये अॅनिसोल OCS3 हा आपला काय अरोमॅटिक इथर अॅनिसोल. ओके, त्याची रिएक्शन मिथिल क्लोराइड बरोबर CH3Cl. त्याला आपण काय म्हणणार आहे मिथाइल क्लोराइड. ओके, एरो वरती अनहायड्रस AlCl3 अल्युमिनियम क्लोराइड हा लेविज ऍसिड कॅटलिस्ट आहे. त्या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये हिटिंग करायचं. ओके, हिट केल्यावरती इथला जो मिथिल ग्रुप आहे तो एकदा आपल्या आर्थो पोझिशनला येणार आणि एकदा इथल्या पॅरा पोझिशनला येणार. ओके, तेव्हा प्रोडक्ट कसा मिळेल बघा याच्यामध्ये. ओके, OCS3
मिथिल ग्रुप इथं ऑर्थोप्रोशनला आणि एका मिथिल ग्रुप पॅराप्रोशनला. इथे ॲरेडिस OCS इथं मिथिल ग्रुप आहे प्लस इथला एक मिथिल ग्रुप आपला ऑर्थोप्रोशनल अटॅच झाला, इथला एक हायड्रोजन नेम होईल, पॅराप्रोशनल ऍटॉम झाला, इथला एक हायड्रोजन नेम होईल, त्यामुळे दोन हायड्रोजन एक क्लोरीन, 2 molecules ऑफ HCl बाय पडेल, इथला एक हायड्रोजन, इथला एक हायड्रोजन. ओके ओके इथं 2 molecule घ्या, दोन CH3 ऍड करू, इथं पण दोन घेतलं तर ही बॅलन्स होईल रिएक्शन. नाही बॅलन्स केलं तरी चालेल लक्षात घ्या, राईट HCl. ओके इथं काय मिळालं 2 नंबरला. ओके बेन्झीन रिंगला जर मिथिल ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणतो टोलिन असं म्हणतो, पण ह्याचं नेम कसं होणार बघा. इथं 2 नंबरला मिथॉक्स ग्रुप आहे, हा फर्स्ट सेकंड, इथं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. बेन्झीन रिंगला हा OCS नाही कन्सिडर करा, बेन्झीन रिंगला फक्त मिथिल ग्रुप आहे तर आपण टोलिन म्हणतो. मग 4 नंबरला मिथॉक्स ग्रुप आला तर 4 मिथॉक्स टोलिन, 2 नंबरला मिथॉक्स असेल तर 2 मिथॉक्सी टोलिन. ओके बघा इथं काय होणार आहे, इथं 2 नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे, त्यामुळे याचा नेम आपण कसं लिहू शकतो 2 मिथॉक्सी, आणि बेन्झीन रिंगला CH3 ग्रुप असेल तर आपण टोलिन असं म्हणतो, त्यामुळे नेम काय झालं 2 मिथॉक्सी टोलिन. आणि इथं बघा बेन्झीनला मिथिल ग्रुप आहे टोलिन, किती नंबरला मिथॉक्सी ग्रुप आहे 1 2 3 4, त्यामुळे इथं काय म्हणणार आपण 4 मिथॉक्सी टोलिन. हे काय झालं 4 मिथॉक्सी टोलिन झालं. मग कॉमन सिस्टीम नुसार तुम्ही लिहिणार असेल तर टूल आपण काय म्हणणार आहे ऑर्थो मिथॉक्सी टोलिन हे असं होईल. ओके ऑर्थो मिथॉक्सी टोलिन हे कॉमन सिस्टीम नुसार. ओके इकडे पण 4 ला आपण पॅरा म्हणणार, हे पॅरा मिथॉक्सी टोलिन. ओके ते आपलं कशानुसार आलं कॉमन सिस्टीम नुसार. आता मेजर प्रोडक्ट कुठला असणार आहे आपल्या इथं पॅरा प्रोडक्ट हा आपला मेजर असणार आहे लक्षात. ओके पॅरा प्रोडक्ट हा मेजर असणार. ओके हे लक्षात ठेवायचं. क्रिडल काप अल्कालायझेशन मध्ये आपल्याला 2 मिथॉक्सी टोलिन आणि 4 मिथॉक्सी टोलिनचं मिक्सर मिळत असतं. ओके लक्षात अनहायड्रस AlCl3 ह्या कॅटलिस्टच्या प्रेस मध्ये इथं आपलं अल्कालायझेशन ह्यातलं झालंय. नेक्स्ट क्रिडल काप असायलेशन आहे, नायट्रेशन रिएक्शन आहे, युजेस आहेत, ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे. ओके थँक्यू.